नमस्कार प्रेक्षकांनो, शिवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता रॉकीला सगळेजण हार घालून आता सगळेजणांनी सत्कार केलेला असतो. सीताईने आता रॉकीचं औक्षणही केलेलं असतं, उर्मिलाने सुद्धा. आणि तेवढ्यात माई आजी आता समोर येऊन औक्षणाचे ताट घेत प्रेमाने रॉकीचं औक्षण करते. आणि त्यानंतर आता सगळी पाना गँग, सगळे वर्गातले मित्र आणि शिवा आशू सीताईसोबत आणि उर्मिला आणि सगळ्यांसोबत आता डान्स करू लागतात. सगळ्यांनी रॉकीला आता डोक्यावर घेतलेले असते. माई आजी तर एवढा भन्नाट डान्स करतात तर की सांगायलाच नको. आणि सगळेजण आता खुश झालेले असतात आणि सगळेजण आता एकमेकांमध्ये गुंगून जात देहभान विसरून नाचत असतात. रॉकीच्या विजयाचा सगळेजण जल्लोष साजरा करत असताना रॉकी अचानक थांबतो आणि प्रेमाने शिवाकडे बघू लागतो. रॉकी आता भावूक झालेला असतो आणि शिवाकडे बघताच आता शिवा ही नाचत एवढी खुश झालेली असते की सांगायलाच नको. खऱ्या अर्थाने आज शिवाचं प्रेम रॉकी च्या समोर आलेलं असतं. आत्तापर्यंत बहिणीच्या नात्याने शिवाने आपल्या पाठीमागे उभं राहून कसं आपल्याला IAS बनवलं, यामुळे रॉकीच्या डोळ्यात येतं ते पाणी. मायेचीचे लक्ष रॉकीकडे जाते आणि माई आजी म्हणते, काय रे पोरा, काय झालं तुला? आणि तेवढ्यात आता रॉकी पाणवलेल्या डोळ्यांनी माई आजीला म्हणतो की माई आजी, आज ना मी फक्त एकटा होतो आणि स्वतःसाठी जगायचं हे ठरवलं होतं मी, पण आज मला एवढा परिवार मिळाला ना, मी आज खूप खुश आहे. आणि रॉकीच्या डोळ्यात ते आनंदाश्रू बघून आता माई आजीसुद्धा खुश होते आणि प्रेमाने रॉकीचा हात धरून आता माई आजी डान्स करू लागते. आणि तेवढ्यात आता सगळेजण नाचत असताना सीताई शिट्टी मारते तर सगळेजण आणखीच खुश होतात. त्यानंतर आता सीताई म्हणते, चला चला तुम्ही खूप दमले असताल, आता जेवण करून घेऊयात. आता पटकन बॅटरी पुढे येतो आणि म्हणतो की अरे यार, कोण बोललं रे, जेवायचं नाव काढलं, मला खूप जाम भूक लागली. आणि पटकन आता सीताई म्हणते, मग चला तर. आता चंदन म्हणतो की आम्ही सगळी व्यवस्था करतो, शिवा तू इकडेच थांब. आणि आता इकडे सीताईने सगळ्या बायकांची अरेंजमेंट केलेली असते आणि सगळे आता स्वयंपाक करत असतात. आणि आता शांता काकू, वंदना, सीताई सगळेजण स्वयंपाकाची तयारी करू लागतात. आणि एवढ्यात मीडियावाले दोघेजण तिथे आलेले असतात आणि ते राकेश कोण आहे, कुठे आहे अशी विचारपूस करतात. आणि एवढ्यात आता लगेच सायनल म्हणतो की आहे ना रॉकी आहे, मी त्याला घेऊन येतो. आणि इकडे जण आता सगळेजण जेवायच्या तयारीला लागून सगळ्यांनी आता ताटे वाढून घेतलेली असते. चंदन, आता सायनल सगळेजण आता त्यांना वाढत असतात. पटकन आता डिप्पर हा रॉकीला बोलवायला येतो. इकडे आता ती लेडीज मीडियावाली आता समोर आलेली असते आणि तिची आता शूटिंग काढू लागतात. ती लेडीज म्हणते की हे बघा, आता आपण आलो आहे संघर्षनगरमध्ये आणि इथे आज IASचा नुकताच निकाल लागलेला आहे. IASची परीक्षा झालेली आहे आणि जगाला आज इथे एक IAS अधिकारी मिळाला आहे. आणि चला तर आपण राकेश उर्फ रॉकी याला भेटूयात. आणि एवढ्यात आता सायनल डिप्पर पळत येतात आणि बॅटरीसुद्धा तिथे आलेला असतो. आणि त्या पत्रकारांना आणि मीडियावाल्यांना बघून आता सगळेजण खुश झालेले असतात. ती लेडीज म्हणते की हे बघा, तुमच्यात रॉकी कोण आहे? बॅटरी म्हणतो की आम्ही रॉकी मधलेच आहोत आणि रॉकी आमचा मित्र आहे. तेव्हा लगेच ती मीडियावाले म्हणते की मग राकेश साहेबांना घेऊन या. आता तर बॅटरी जाम खुश होतो आणि पळतच आता रॉकीकडे सगळेजण जातात. आणि तेवढ्या सगळी पाना गँग आता राकेशला घेऊन येते. आणि रॉकी तिथे येताच आता ती मीडियावाली म्हणते की आज आपल्यासमोर आहे देशात पहिले IAS अधिकारी झालेले राकेश. आणि लगेच ती लेडीज आता राकेश सर तुमचं पहिल्यांदा मनापासून अभिनंदन करत आता माईक राकेश समोर धरते. आणि लगेच ती मीडियावाली म्हणते की राकेश सर, तुम्हाला ना खूप भारी वाटत असेल ना या वस्तीतले, तुम्ही पहिले IAS अधिकारी आहेत. आणि लगेचच रॉकी म्हणतो की मला तर आनंद होतोयच, पण खरं तर मला यश मिळालं आहे ना, हे माझ्या या मित्रांमुळे. सगळी पाहणा गँग आता खुश होते. बॅटरी तर उड्याच मारू लागतो. आणि माझ्या या कष्टांमुळे मला हा मोठा परिवार मिळाला, याचा मला जास्त अभिमान वाटतो, असे रॉकी बोलतो. आणि आता रॉकी म्हणतो की या वस्तीत मी पहिला IAS अधिकारी झालो आणि त्यापेक्षा मला हे माझे मित्र तो आनंद साजरा करताना त्याचा मला जास्त अभिमान वाटतो. आणि त्यानंतर आता मीडियावाले म्हणते की तुमचा प्रवास कसा होता? आईवडिलांची छत्रछाया गेल्यानंतर तुम्ही हा एवढ्या मोठ्या यशस्वी शिक्षणाचा पाया कसा पुढे निघून गेलात आणि आजपर्यंत हा यशस्वी प्रवास तुम्ही कसा पूर्ण केला, असे मीडियावाले रॉकीला विचारतात. आणि लगेच आता रॉकी सांगू लागतो की ही माझी पाना गँग, माझी सगळी मित्रमंडळ. आणि तेवढ्यात एक एक करून सगळ्यांची ओळख आता रॉकी करून देतो. पटकन एक एक जण येऊन आता रॉकीला मिठी मारतो.
रॉकी म्हणतो कधी कधी वस्तीमध्ये लाईट नसायची तर या माझ्या मित्रांनी पाना गँगने मला लाईट तयार करून दिली आणि मी अभ्यास करावा, माझा अभ्यास बुडू नये म्हणून माझ्या या मित्रांनी माझी लाईटची सुद्धा व्यवस्था केली आणि तू लढ, आम्ही तुझ्यासोबत आहोत अशी हिंमत माझ्या या मित्रांनी मला दिली असे रॉकी बोलतो. आणि लगेच आता रॉकी म्हणतो की खरंच मी फक्त एकटा पास झालो नाही तर आम्ही सगळे पास झालो. लगेच पाना गँग वा वा असे म्हणत आता टाळ्या वाजवतात आणि त्यानंतर मीडियावाले म्हणतात की आता राकेश सर हे झालं तुमच्याबद्दल, पण तुमचा आदर्श कोण होता आणि अशी कोणती व्यक्ती आहे की जिला समोर ठेवून तुम्ही स्वप्न बघितलं आणि ते स्वप्न पूर्ण करताना तुम्हाला कोणत्या अडचणी आल्या आणि तुम्हाला मग कोणी गाईड केलं त्याविषयी आम्हाला सांगा. आणि लगेच आता रॉकी म्हणतो आदर्श व्यक्ती एकच असू शकते, ती म्हणजे शिवा. पटकन आता पाना गँग म्हणतात अरे पण शिवा कुठे? इकडे तिकडे सगळेजण शिवाला शोधू लागतात आणि इकडे आता शिवा चंदन सगळ्यांना जेवू घालत असतात. आता पुरी घ्या पुरी घ्या असे म्हणत शिवा सगळ्यांना आग्रह करत असते. पटकन आता पाना गँग शिवाला शोधायला तिकडे येतात आणि पटकन आता पाना गँग शिवाला धरून आता मीडियावाले समोर आणतात. संपदाही आलेली असते आणि लगेच आता रॉकी म्हणतो की हीच माझी आदर्श शिवा आणि आपण हिरोला सगळेजण हिरो म्हणतात पण हिरोच्या पाठीमागे हिरोला हिरो बनवण्याची जे काम करतात ते एकमेव माझ्यासाठी फक्त आहे ती शिवा आणि शिवाने आजपर्यंत मला हिंमत दिली, माझ्या पाठीशी उभं राहिली आणि तीही खंबीरपणे असे रॉकी मीडियावाल्याला सांगतो. आणि आता रॉकी म्हणतो की आपली आदर्श अशी कोणतीही प्रसिद्ध व्यक्ती असावी असं काहीच नसतं आणि या वस्तीमध्ये मी राहू शकलो, मी स्वप्न बघू शकलो, मी माझ्या दोन्ही पायावर उभं राहू शकलो आणि त्यासाठी फक्त एकच व्यक्ती आहे ती म्हणजे शिवा. आणि आता रॉकी म्हणतो की खरं तर मी अनाथ आहे पण मला नाही ते खूप मोठा परिवार मिळाला. आणि लगेच आता रॉकी म्हणतो की शिवा माझी आई आहे, शिवा माझी ताई आहे, शिवा ही माझ्यासाठी सगळंच आहे. शिवाचे देखील आता डोळे भरून येतात. शिवा म्हणते की अरे रॉकी असं काहीच नाही आहे. तर रॉकी म्हणतो की शिवा मी हरल्यानंतर तूच मला उभं राहायचं शिकवलं. आणि मीडियावाले म्हणतात की बघा गुरु शिष्यांचं प्रेम आणि खरोखर आता रॉकीचा आत्तापर्यंतचा प्रवास तो खरंच या गुरुमुळे झाला असे आता मीडियावाल्यांना सुद्धा आता खात्री झालेली असते आणि सगळेजण पुन्हा एकदा आता रॉकीचे अभिनंदन करतात. आणि इकडे आता सगळी पाना गँग आता जेवायला सगळ्यांना वाढत असतात. तर तेवढ्यात अर्चनासुद्धा तिथे येते. तर पटकन डिप्पर आता अर्चनाला म्हणतो की अरे अरे तुम्ही आलात? तर चंदन बघतो आणि म्हणतो की तुम्ही इथे? तर आता अर्चना म्हणते हो मला बोलावलं तर मी येणारच ना. पटकन आता डिप्पर अर्चनाला बसावयास देतो आणि लगेच ताट पुढे करतो. तर चंदन अर्चनाला प्रेमाने जेवायला वाढतो. इकडे तेवढ्यात दिव्या देखील तिथे येते. इकडे तिकडे बघत आता दिव्या म्हणते की अच्छा रॉकीच्या सक्सेसची पार्टी इथे चालू आहे तर मला तर कोणी नाही बोलावलं पण मी आलेच. आणि आता असा दिव्या विचार करते आणि लगेच आता दिव्या चंदनकडे बघते. तर चंदन दिव्याकडे, चंदन आता अर्चनाला वाढत असतो. तर दिव्या म्हणते की असं काय बघतोयस, वाढ वाढ आणि मी सुद्धा जेवायला बसते, वाढ मला पण. लगेच आता चंदन डिप्परला म्हणतो डिप्पर अरे इकडे वाढायचं बघ ना जरा, पाहुणे आलेत. आणि लगेच भात घ्या भात असे म्हणत डिप्पर तिथे येतो आणि दिव्याला वाढतो. आणि आता लगेच आता दिव्याला वाढण्यासाठी डिप्पर येतो, थोडासा भात वाढतो. तर माझ्या म्हणतो अरे थांब मी वाढतो पाहुण्यांना. आणि तसाच आता माझ्या पुढे जातो. एवढ्यात पाठीमागून बॅटरी पुरी पुरी करत तिथे येतो. तर माझ्या त्याला दिव्यापासून बाजूला घेऊन जातो. आता दिव्याला राग आलेला असतो आणि तेवढ्यात आता रागाने दिव्या अर्चनाकडे बघते आणि म्हणते मुद्दाम करतेस ना आणि मी तुला सांगितलं होतं ना. तर तेवढ्यात चंदन आता दिव्या शेजारी येतो आणि लगेच आता चंदन मोठ्याने हातातला मग खाली दिव्यासमोर आपटतो आणि म्हणतो दिव्या मी पहिला आणि तुला शेवटचं सांगतो, तिच्याशी तू बोलायचं नाही, तुला जे काही बोलायचं ना ते माझ्याशी बोल. चंदन म्हणतो जेवायला आलीस ना तेव्हा तू छान जेव. तेव्हा आता दिव्या म्हणते मी तरी कुठे काय बोलले. तेव्हा आता चंदन म्हणतो दिव्या मी तुला चांगलंच ओळखतोस, तू काय करू शकते ना ते मला चांगलंच ठाऊक आहे. आणि लगेच आता चंदन म्हणतो मी परत एकदा तुला सांगतो तिच्याशी बोलायचं नाही, तू जेवायला आलीस ना मी तुला वाढतो, कळलं का तुला, असे चंदन दिव्याला बोलतो. आणि तेवढ्यात आता माझ्या तिथे येतो आणि म्हणतो की बदाम घालून शिरा केलाय आणि शिरा घ्या शिरा. तेवढ्यात चंदन म्हणतो वाढ तिला, तिचं तोंड जरा गोड होईल. आणि चंदन पुढे निघून जातो. तर लगेच माझ्या म्हणतो की शिरा नकोय का तुम्हाला. आणि चंदन अर्चनाला शिरा वाढतो. दिव्या तशीच राहते. इकडे आता सीताई आणि उर्मिला रॉकीकडे येतात. तर उर्मिला म्हणते की रॉकी सगळं आवरल्यानंतर घरी ये बरं का. तेवढ्यात आता शिवा म्हणते की सीताई सगळं आवरल्यानंतर मी नंतर आले तर चालेल ना.
आणि त्यानंतर माई आजी सगळ्यांचा वंदनाचा निरोप घेऊन सीताई आणि उर्मिला निघतात. आणि इकडे आता वंदना माई आजी घरी येतात तर माई आजी खुश झालेली असते. माई आजी म्हणते की आपल्या शिवाचं किती कौतुक चालू होतं. रॉकीच्या तोंडातून फक्त शिवा आणि शिवाच. आणि तेवढ्यात आता शिवा ही दिनकर सरांना घेऊन तिथे येते तर दिनकर सर माई आजीला नमस्कार करतात. आणि त्यानंतर आता लगेच माई आजी म्हणते की माझी पोरगी अभ्यास करते ना. तेव्हा आता दिनकर सर म्हणतात की खूप हुशार आहे ती. सुरुवातीला तिने अभ्यासात टंगळमंगळ केली होती पण तुमच्या जीवावरती प्रसंग आला होता आणि तिने तुमच्यावरती उपचार केले ना तेव्हा तिला शिक्षणाचं महत्त्व कळलं. आता त्या कंपनीचे डील होणार असते. ते CEO गाडीतून निघालेले असतात आणि तेवढ्यात आशू त्यांना फोन करतो आणि म्हणतो की सर मला तुमच्याशी बोलायचे, थांबा मी आलोच. आणि त्यानंतर आता पटकन आशू आता CEOला मिठाई देतो. CEO म्हणतात कशाबद्दल तर आशू म्हणतो की ॲक्च्युली आमच्या वस्तीत ना एक मुलगा आहे तो IAS झाला आहे. तर लगेच आता CEO म्हणतो IAS. आशू म्हणतो ॲक्च्युली म्हणजे माझ्या सासरीच्या वस्तीमध्ये म्हणजे माझी बायको जिथे राहते ना तिथला आहे. आशू म्हणतो की तिचा तो मानलेला भाऊच आहे. आशू म्हणतो की तो खूप लहान वयात खूप शिकून IAS झाला आणि त्याचाच तर हा पेढा आहे आणि त्याच्या पाठीमागे कुणी नाही आहे पण लहान वयातच त्याने मोठी झेप घेतली आणि मोठी जबाबदारी घेतली. आणि लगेच CEO त्याचे अभिनंदन करतात आणि म्हणतात की इतक्या लहान वयात तो IAS झाला, कमाल आहे त्याची. आशू म्हणतो की तुम्हाला म्हणजे जाणीव आहे एवढ्या कमी वयात लोक एवढी जबाबदारी घेऊ शकतात आणि मी सुद्धा लहान वयात CEO झालो तेव्हा मी सुद्धा चांगले निर्णय घेऊ शकतो आणि मीही जबाबदारी घेऊ शकतो. आणि लगेच CEO म्हणतात जर निर्णय चुकला तर. आशू म्हणतो की ती सुद्धा माझी जबाबदारी असेल. आणि इकडे आता आशू, शिवा, सीताई, भाऊ सगळेजण आलेले असतात पण आता सगळेजण तिथे येताक्षणी सगळ्यांच्या पोटात दुखायला लागतं, त्रास होऊ लागतो. कीर्ती म्हणते की जिथे जेवण कसं बनवलं आहे काय माहिती आणि कुठलं पाणी वापरलं आहे काय माहिती. बघितलं ना आता त्या वस्तीत जेवायला गेलो तर काय अवस्था झाली. तेवढ्यात आता इकडे शांता काकू तिथे येत म्हणते की शिवा सगळ्यांच्याच पोटात दुखतं आहे का गं. तर शिवा म्हणते हो. शिवा म्हणते की जेवणामुळेच झालं आहे वाटतं. तर शांता काकू म्हणते की अगं माझ्यासुद्धा पोटात त्रास झाला आहे, माझंसुद्धा पोट दुखलं आहे. आणि इकडे पाना गँग ही माई आजीच्या घरी आलेली असते आणि पाना गँगचे सुद्धा पोट आता दुखू लागतात. पोटाला हात लावत पाना गँग म्हणते की काय कळत नाही पण खूप पोटात त्रास होतोय. आणि एवढ्यात वस्तीतील सगळी लोकं तिथे येतात आणि माई आजी वंदनाला म्हणतात की अहो काय स्वयंपाक बनवला, काय घातलं स्वयंपाकामध्ये, सगळ्यांची पोटं खराब झालीत. माई आजी म्हणते की अहो तुम्ही वेगळं खाल्लं असणार. तेव्हा लगेच ती मुलगी म्हणते की अहो मला तर खूप त्रास झाला आहे. आणि सगळे लोक म्हणतात की अगोदर त्या शिवाला फोन करा आणि शिवाला बोलावून घ्या. आणि एवढ्यात आता वंदना ही शिवाला फोन करते आणि पोटदुखीचा तो सगळ्यांना त्रास होत असल्याचे सांगते. वंदना म्हणते की आम्हाला वाटलं की फक्त आमचंच दुखतंय पण सगळी वस्ती आली शिवा इकडे आणि सगळ्यांच्या पोटात दुखतंय. आता ते ऐकताच शिवाला धक्का बसतो. शिवा म्हणते की आई इकडे सुद्धा सगळ्यांचं पोट खराब झालं आहे आणि सगळ्यांचं पोट दुखतंय. आणि लगेच आता शिवा म्हणते की मी येते आई. आणि पटकन आता शिवा म्हणते की तिकडे सुद्धा सगळ्यांचं पोट दुखतंय. पटकन आशू आणि शिवा तिकडे जायला निघतात. आता वस्तीतील सगळे लोक आरडाओरड करत असतात. आणि तेवढ्यात आता आशू आणि शिवा तिथे येतात. सगळे लोक म्हणतात की काय घातलं होतं स्वयंपाकात, आमचं खूप पोट दुखतंय. तर आशू म्हणतो आम्हाला सुद्धा त्याचा त्रास झाला आहे तर आपण यावर काही उपाय काढू शोधू असे आता आशू सांगतो. तो माणूस म्हणतो की अहो अगोदर उपाय सांगा, खूप त्रास होतोय. आता शिवा म्हणते की आपण जे काही करू ते एकत्र करू, आम्ही उपाय काढतो, तुम्ही शांत बसा. आणि आता त्या स्वयंपाकामध्ये पोट कुणामुळे दुखतंय आणि कुणी त्या स्वयंपाकात काय घातलंय हे सत्य आता शिवा शोधून शांता काकूचे भयानक सत्य कसे आता शिवासमोर येते. आणि आता शांता काकूने सगळ्यांचे पोट बिघडवण्यासाठी स्वयंपाकात घातलेले भयानक कांड शिवा समोर आणून आता गरीब गोगलगाय असलेल्या शांता काकूला शिवा कशी रंगेहात पकडणार आणि शांता काकूने हे जे काही केलं त्याच्या पाठीमागे कोण आहे हे सत्य आता शिवा कशी शोधून काढणार हे बघण्यासाठी आणि शिवा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.